आज पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 4-4:30 वाजेच्या सुमारास एक माकड मृतावस्थेत या ठिकाणी पडलेलं होतं आणि ते पडलेलं असताना या जे व्यापारी बांधव आहेत तर एका व्यापारी बांधवाने त्या ठिकाणी बघितलं। त्यानंतर संबंध हिंदू मुस्लिम जे पण समाजाचे या ठिकाणी व्यापारी आहेत त्या संपूर्ण व्यापारी बांधवांनी येऊन त्या माकडाला उचलून ते एका ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर या माकडाचा पूर्ण हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करणार आहेत, दफन त्यांना करणार आहेत। त्याचबरोबर 10 दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो 10व्याचा कार्यक्रम गंधमुक्ताचा कार्यक्रम देखील या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी बांधवांकडून करण्यात येणार आहे। अतिशय खूप प्रामाणिकपणा यामध्ये दिसून येतोय। हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक या ठिकाणी या व्यापारी बांधवांनी या पाचोरेकरांना दिलं आहे। तर 10 दिवसामध्ये 10 दिवसानंतर जी गंधमुक्त जो कार्यक्रम होता त्याची देखील बातमी आपण घेणार आहोत। तुर्तास या वानराचा या माकडाचा या ठिकाणी ते अंत्यविधी करणार आहेत। थोड्या वेळामध्ये त्यांची मंडळी मनुष्य मंडळी सामील झालं याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं आहे। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। आपलाच राहुल महाजन। जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा। सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी। आता आमच्या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत एक वानर येऊन मरलेलं होतं इथं। त्याला आम्ही आता विधिवत पूजा करून त्याची सगळं अंत्ययात्रा काढून सगळं हिंदू मुस्लिम समाजाचे आमचे जेवढे व्यापारी आहेत ते आता त्याची अंत्ययात्रा काढून तिथे विधिवत पूजा करून त्याचा दफनविधी करत आहोत। आणि जे आपल्या अंत्यविधीचं हे असतं सगळं त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही सर्व विधिवत पूजा करून त्याचं उत्तर कार्याचं हे सर्व हे करून एक समाजाप्रती भावना हे करून सगळं त्याला श्रद्धांजली वाहून आम्ही सर्व व्यापारी बांधव त्याच्या याच्यामध्ये सहभागी आहोत। आणि त्याची विधिवत पूजा करून जे सर्व सुतक वगैरे सर्व पाडणार आहोत त्याला दशक्रिया विधी त्याचे विधिवत जी पूजा असेल ती सर्व करून त्याचं एक थोडं छोटं मंदिरसुद्धा बांधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।